करुणा मुंडे सध्या आमच्या सोबत आहे. ताई, कोर्टाने काल तुमच्या पक्षाने निकाल दिलेला आहे, तुमच्या बाजूने निकाल दिलेला आहे, काय प्रतिक्रिया? पहिल्यांदा न्यायाधीश साहेबांचा मी खूप मनापासून खूप हृदयापासून मी आभार मानते आणि खूप चांगला मला न्याय दिलेला आहे. आणि जसे की त्यांनी सांगितलेलं आहे की हे लग्नच होता, तो 100% लग्नच होता आणि असंच कोणते व्यक्तीसोबत 27 वर्ष राहू शकत नाही. आणि सगळे जे पुरावे हे मी दिलेले आहे कोर्टामध्ये, ते सगळं बघून न्यायाधीश साहेबांनी न्याय दिलेला आहे. पण धनंजय मुंडेंनी काय याचिका दाखल केलं होतं, काय मागणी केलं होतं? त्यांचं तर हे म्हणणं आहे की माझी बायकोच नाहीये, पण 27 वर्ष कोणी लग्नेशिवाय, आणि इतका खोटारडा व्यक्ती मी आजपर्यंत बघितलेला नाहीये आणि पूर्ण महाराष्ट्राची भारताची जनतांनी बघितलेला नसेल असा खोटारडा व्यक्ती. की त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्या पिटिशनमध्ये की माझी बायको नाहीये, आणि मी आमदार झाले नंतर मी येत जात होता मुंबईमध्ये. अरे कशाच्या येत जात, तू आमदार 2009 मध्ये 2010 मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले आहे. आणि जे आमच्या रिलेशन आहे 96 पासून आहे, लग्न आमच्या 98 मध्ये झालेलं आहे. आणि 2003 जून 2003 ची माझी रजिस्ट्री आहे. पहिल्यांदा ज्या वेळे मुंबईमध्ये घर खरेदी केला होता लग्नानंतर, अगोदर आम्ही एक रूमचे मकान मध्ये किराए के महाड़ा के कमरे में मेरे को एक रूम में रखा पहले. फिर जब पहिल्यांदा आम्ही घर खरेदी केलेला आहे, जून 2023 ची रजिस्ट्री आहे. तो जज साहेबांनी तेच सांगितलेलं आहे ना त्यांच्या वकिलाला, तुम्ही इतके वर्षपासून तुम्ही कशाला गप होते, जरी नाव यूज करत होती, हे करत होती, ते करत होती, तुम्हाला जरी कोई ऑब्जेक्शन होता तो तुम्ही कशाला इतके दिवस शांत होते. तर हे सगळी जे खोटारडी आहे, ह्यांना असं वाटलं होतं की मी मंत्री आहे, काय पण होऊ शकतो, हे महिला गप्प बसणार आहे. आणि माझ्या नवऱ्याला तो माहित होती माझी जे लढण्याची प्रवृत्ती आहे, त्यांना माहित आहे. पण त्यांचे लाल गँग जे लोक आहे त्यांना असं वाटत होतं की मी शांत बसूंगी पैसे लेके 25-50 करोड़. अरे पर मैं कोई नाचने गाने वाली औरत नहीं हूँ, या मैं रखी हुई औरत नहीं हूँ. मैंने 2 बच्चे पैदा करे, शिद्दत से प्यार किया है. ज्या वेळे आज जज साहेबांनी खूप चांगलं असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मला माझे नवऱ्यासारखी लाईफस्टाईल जगण्याचा हक्क आहे आणि त्यांना हे पूर्ण करावं लागेल. माझी जे नीड्स आहे, जे आमच्या लिव्हिंग स्टँडर्ड आहे, तो खरंच गोष्टी आहे. 27 वर्ष स्वतःच्या मंगलसूत्र घाण ठेवून, स्वतःची पार्टी विकून, जितके होऊ शकत होता मी 27 वर्ष स्वतःच्या नवऱ्याला मी साथ दिलेला आहे. आणि मंत्री झाल्यानंतर आज त्यांचे पैसेवरती नाचणारी गाणारी महिला ऐश करत आहे. सगळे पुरावे आहे कोर्टामध्ये, ते पण दाखल करणारे सगळे. आणि कसं महिला आहे त्यांचे पैसेवरती ऐश करत आहे. आणि मी काय त्याग केलेला आहे, हे सगळी गोष्ट जे आहे कोर्टामध्ये अजून देणं बाकी आहे. नवीन कोणी महिला आहेत का नाचणारे गाणारे तुम्ही आता ते जे बोलले? हा, दर दिवशी नवीनही असतात ना, दर दिवशी नवीन असतात. हा, हे सवय खूप घाण आहे. आणि मध्ये तो माझी आईची जे निधन झालेलं आहे, हे डोमेस्टिक व्हायलन्स, असं जसे तुम्ही बघितलेलं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरण इतना क्रूर वृत्तीचा झालेला आहे, ना भूतो ना भविष्यती, है ना. असं म्हणताय की इतका क्रूर, मी बोलते की औरंगजेबावरती पिक्चर बनते, पण त्यांच्यापेक्षा क्रूर वृत्ती हे धनंजय मुंडे एंड गुंडा गँगची आहे. आणि खूप मोठा गँग आहे, गँगमध्ये हे सगळे काम चालतात. त्याच्यासाठी हे लोकांना इतका माज आहे ना कि रस्सी जल गई पर बल नहीं गए इन लोगों के, अभी भी इतका माज आहे. तो हे सगळी माझी आईचे जे आत्महत्या झालेली आहे, मी 2008 मध्ये जे विषप्राशन केला होता, त्याच्यामध्ये 5 दिवस मी CHL अपोलो हॉस्पिटलमध्ये मी भरती राहिली होती. आणि त्यानंतर माझी बहिणीसोबत बलात्कार झालेला आहे, माझी आईने आत्महत्या केलेली आहे. हेच जसे आज मेरे ऊपर, जसं आज माझ्यावरती प्रेशर टाकताय, तसंच माझी आईवरती इतका प्रेशर टाकला होता की त्यांनी आत्महत्या केली. आणि आज तुम्ही बघू शकता की हे क्रूर वृत्तीचे लोक किती खालची पातळीवर जाऊन मर्डर करताय, किती खालची पातळीवर जाऊन स्वतःची बायको, 2 मुलाची आईवरती
अत्याचार करण्याची काहीतरी सीमा असते. एक महिलांवरती अत्याचार करण्याची काहीतरी सीमा असते, पण हे लोकांच्याकडे काही सीमा नाहीये. धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षा जास्ती क्रूर आहे असं तुम्ही म्हणतात? तो नाही, त्यांचे जे गँग आहे ना, गुंड गँग, जे खंडणी घेत आहे, जे लोकांचे मर्डर करताय, बंदूक घेऊन फिरताय. आमच्या घरामध्ये अरे स्लीपर घालून येत होते हे गुंडे लोक. आज अडीच हजार कोटीची प्रॉपर्टी कुठे आली हे लोकांच्याकडे? हे लोकांची नाचणारी गाणारी वेश्या आहे, कुठून आणते? हेलिकॉप्टरमध्ये फिरत आहे. आणि आज स्वतःची बायको 2 मुलासोबत रोडवरती कोर्टाचे चक्कर काटून 3.5 वर्ष झाले मला. हे सगळी गोष्ट जी आहे पुढे पण होणार आहे डोमेस्टिक व्हायलन्समध्ये. आता तो फक्त टेलर होता आहे, पिक्चर पूर्ण बाकी आहे. ह्याच्यामध्ये खूप मोठी सजा पण होणार आहे गुंडा गँग लोकांना. पण तुम्ही सांगितलं की औरंगजेबाने कधी आपल्या बायकोला किंवा मुलांना हाल केले नाही आणि हे धनंजय मुंडे केलं. 100%. आज जसं की आपल्याला बीजेपी एक पिक्चर काढून इतिहास आपल्याला दाखवतोय की औरंगजेबने इतका मोठा अन्याय केला होता. अरे त्यांचे औरंगजेब पेक्षा जास्त मोठा अन्याय करणारे लोकांना तुम्ही सपोर्ट करताय, मंत्रीपद देताय, आमदारगी देताय, है ना. एक घरामध्ये 2 मंत्री पद देताय. आणि आज हे काय चाललंय? आणि त्यांच्यापेक्षा जास्त आज औरंगजेबांनी स्वतःची बायकोला जेलमध्ये नाही टाकला होता. स्वतःची बायकोला 2 कोटीचे गुंडे लोकांकडून मारहाण नाही करून दिली होती. जख्मों पे नमक छिड़का था, जख्मों पे बाथरूम नहीं की थी, लघवी नाही केली होती जखमांवरती. तो हे सगळं खूप. आणि मंत्रीपद तो गेलाच आणि आमदारगी पण जाणार आहे. मी बोलती असे लोक मंत्री आमदार तो सोडा, समाजामध्ये राहणे लायक सुद्धा नाही आहे. वाल्मिक कराड यांची सुनावणी होती पण त्यांना पुढच्या डेट दिलेल्या आहेत, काय प्रतिक्रिया? त्याच्यावरती आपण काय प्रतिक्रिया देऊ शकतो? खटला कोर्टामध्ये आहे, एकदा जरी निकाल आला. आणि याच्यामध्ये मी एक बोलते, आज परलीमध्ये त्यांच्यासाठी कोर्टाचे बाहेर खूप लोकांचा जमाव आहे. फक्त पोलीस प्रशासनाला परेशान करण्याची गोष्ट आहे. सगळी भीड़ आली की पोलीस परेशान होएगी, वो जमाबंदी करेगी, ये करेगी. हे सगळं परेशान करण्याची आहे शासनाला. आणि असे गुंड प्रवृत्तीचे लोकांसाठी जरी अनशन आंदोलन होने लग गए तो फिर तो हो गया महाराष्ट्र का कल्याण. कशा प्रकारची शिक्षाची मागणी करणार आहेत वाल्मिक कराड? बघा, एक हे लोक जे कसे आहे ना, हे लोकांनी देवाने न्याय दिलेला आहे. ज्यावेळे मला माझ्यासोबत मारहाण केली होती त्यावेळेपासून फक्त 8 महिन्यामध्ये देवाने न्याय केला. बुद्धीचा गेम आहे, कर्म अनुसार बुद्धी चालते आपली. त्यांची बुद्धी अशी चालली, असं खून केला, आज जेलमध्ये आहे. तो 100% देवा त्यांना खूप, मी जे मागणी करणार ना ते खूप छोटी होणार. त्याच्यासाठी मी मागणी करत नाही. देवा खूप मोठी शिक्षा त्यांना देणार आहे. इतिहास गवाह आहे. ज्या लोकांनी स्त्रियांवरती हात उचललेला आहे. माझा नवरा मला जीव घेऊ शकता, मला जिंदा गाडू शकतो, पण एक पराया मर्द मला कशाला माझ्या तोंडावरती मारू शकतो? कपड्यामध्ये लघवी येण्यापर्यंत मारताय 2 कोटीचा गुंडा. तो त्याच्यासाठी मी मागणी करणार नाही. देवा स्वतः त्यांच्या लायकीची जे शिक्षा आहे त्यांना देतील. आणि जरी मी मागली ना तो छोटी होणार आहे शिक्षा, क्योंकि कितीही करार तो मी करू आहे. कॅमेरामॅन नरसिंगसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.